नमस्कार मित्रांनो, करमणूक कट्टा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आता तरी फायनली आपण सगळ्यांना सांगूयात का म्हणत किरण गायकवाडने दिली प्रेमाची कबुली। व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर अशा मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी आता सबस्क्राइब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटनवर क्लिक करा। लागीर झालं जी या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घरघरात पोहोचलेल्या किरण गायकवाड ह्याने नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे। या फोटोमध्ये समोर असलेल्या मुलीला तो गुलाबांच्या फुलांचा गुच्छ देताना दिसत आहे। हे फेब्रुवारी आहे, आता तरी फायनली आपण सगळ्यांना सांगूयात का असे म्हणत त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले असल्याचे या फोटोवर दिसून येते। आता किरण गायकवाडच्या या फोटोवर सगळ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करत त्याची गर्लफ्रेंड कोण आहे याचे तर्क लावले आहेत, पण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून देव माणूस फेम डिंपल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख आहे, हे त्यानेच कॅप्शन मध्ये जाहीर केले आहे। अस्मिता देशमुख आणि किरण गायकवाड दोघेही देव माणूस आणि देव माणूस 2 या मालिकेत एकत्रित काम करताना दिसले, त्यामुळे त्यांच्या या फोटोवरून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत असे त्यांनी जाहीर केले आहे। या फोटोवर मोनालिसा बागल हिनेही अभिनंदन अशी प्रतिक्रिया दिली आहे, पण या फोटोबाबत अनेकांना संभ्रम निर्माण झाला आहे। किरण गायकवाड आणि अस्मिता देशमुख हे दोघे मालिकेनंतर कधीही एकत्र पाहायला मिळाले नाही, त्यामुळे या फोटो मागे दुसरेच काहीतरी गुपित आहे असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे। देवमाणूस मालिकेनंतर अस्मिता देशमुख सन मराठीवरील तुझी माझी जमली जोडी या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे, तर किरण गायकवाड फौज या आगामी चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मात्र आज 1 फेब्रुवारीचे औचित्य साधून किरणने अस्मिताला प्रेमाची जाहीर कबुली दिलेली पाहायला मिळत आहे। या फोटोवरून त्यांनी नक्कीच त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे। तुर्तास हे दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात आहे की कुठल्या आगामी प्रोजेक्टची त्यांनी यातून हिंट दिली आहे हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल। दरम्यान अस्मिताची बहीण ज्ञानेश्वरी देशमुख हिनेही त्यांच्या या फोटोला लव्ह बर्ड्स असे कॅप्शन दिले आहे, त्यामुळे या फोटो मागचे गूढ अधिकच वाढत चाललेले आहे। अस्मिता आणि किरणच्या या फोटोवरून देवमाणूस पार्ट 3 येणार आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे, कारण हे दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात असते तर त्यांच्या जवळच्या मित्रांनी तसेच सहकलाकारांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष करण्यास सुरुवात केली असती, त्यामुळे हा कुठला तरी पब्लिसिटी स्टंट असावा असेच एकंदरीत या परिस्थितीवरून अंदाज बांधला जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा।